आहेत का नाही, तिथं नर्स आहे का, डॉक्टर आहे का, एक्सरे मशीन आहे का, अम्ब्युलन्स आहे का, अम्ब्युलन्सवर ड्रायव्हर आहे का, त्याला डिझेल आहे का, हे बघायचं काम कोणाचं, जिल्हा परिषद सदस्याचं असतं. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचा असतोय, मास्तरच्या बदल्या पैसे घेऊन करण्यासाठी नाही. हा, कशासाठी तर हे काम करण्यासाठी जिल्हा परिषदला आपण निवडून द्यायचं असतंय. गाव आपल्या तालुक्यामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून कामं चालू आहेत. काय अवस्था आहे त्या कामाची, सगळी कामं रखडलेली आहेत. ठेकेदाराकडनं टक्केवारी घेऊन ज्यांनी कामं दिली आहेत त्या निवांत आहेत. पण आज गावाचा सरपंच हेलपाटे घालत बसलाय की आमचं काम का होत नाही. ठेकेदार म्हणतोय पैसे आले नाहीत. 80,000 कोटी रुपयाची थकीत बिल आहेत ठेकेदारांची. कामं झालेत, पैसे नाहीत म्हणून सरकार पैसे देत नाही आणि म्हणून कामं होत नाहीत. आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना गावातल्या रखडलेल्या आहेत. त्याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आवाज उठवायचं हे काम जिल्हा परिषदेच्या सदस्याचं असतं. आपली गोरगरिबाची पोरं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, ते खाजगी शाळेत जात नाहीत. ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे तो घालतोय, बस येत्या पोराला घेऊन जात्या, आणून सोडत्या. पण गरीबाची पोरं कुठं जातात, जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. त्या जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था आज काय आहे, तिथं शिक्षक आहेत का, तिथं सुविधा आहेत का, कौलं फुटलेले आहेत, भिंती पडायला झालेल्या आहेत, पोरांचा जीव धोक्यात आलेला आहे. हे कोणाचं काम आहे, हे जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे. कारण या सगळ्या शाळा जिल्हा परिषद चालवतात. यासाठी आपल्याला जिल्हा परिषदला माणूस निवडून द्यायचा आहे. आणि म्हणून तो चांगला असला पाहिजे, चळवळीतला असला पाहिजे, जर ऐकलं नाही तर रस्त्यावर येणारा असला पाहिजे, बघूनच घेतो तुला असं म्हणणारा असला पाहिजे. आणि ती ताकद ह्या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मध्ये आहे. आणि म्हणून त्यांना तुम्ही मत दिलं पाहिजे. तिकडचा आला निवडून आणि तुम्ही म्हणला मास्तर नाही, काय करायचं, शिव बरोबर जरा शिवराचार शिव्या घाला असं म्हटला तर ते म्हणते आमच्या वरच्या साहेबांना शिवकडनं पैसे घेऊन त्याला बदलून आणले, मी काय त्याला बोलू शकत नाही. खरं आहे का नाही सांगा. त्याला म्हटलं ते डॉक्टर ऐकत नाही, ते म्हणतंय त्याचं काय आपल्याला सांगत नाही, आम्हाला काय तुम्ही सांगू नका, ते आमदाराचं त्याचं काय कोणाला माहित, त्याच्या विरोधात आम्हाला बोलता येत नाही. असली लाचार माणसं निवडून देण्यापेक्षा अरेला कारे म्हणणारे आणि वेळ प्रसंगी पायातलं पायतान हातात घेऊन शेतकऱ्यांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी जा विचारणारी माणसं तुम्ही निवडून द्या. म्हणून तुम्हाला मी विनंती करायला इथं आलेलो आहे. त्यात तुम्हाला फायदा होईल. नाहीतर काय नुसतं जेवणावळी घालून 4 पैसे देऊन मत दिला तर 5 वर्ष बोंबलत बसायची पाळी येईल. 1 वाटी रसा आणि 5 वर्ष बोंबलत बसा, हे नको आपल्याला. अगदी भैरवाच्या समोर मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून लोकशाही वाचवायची असेल, या लोकांनी काय केलंय माहितीये, 11 जिल्हा परिषद सदस्य काल बिनविरोध झाले असं मी वाचलं. हे काय म्हणजे काय, त्यांना उपरती झाली का, त्यांना सत्संग करून त्यांना पटवून दिलं का, सत्संग केला असेल पण वेगळ्या पद्धतीनं नोटाचं घट्ट घेऊन, पैशाचं संपत्तीचं हिडीस प्रदर्शन व्हायला लागलेलं आहे आणि त्याला आपल्याला उत्तर द्यायचं आहे. हा देश असा नाही आहे. इंग्रज सुद्धा असेच मस्तवाल होते, पैसेवाले होते. पण मोहनदास करमचंद गांधी नावाच्या एका फाटक्या माणसानं अशाच गोरगरीब लोकांना बरोबर घेऊन इंग्रजांना या देशामधून हाकलून लावलेलं होतं. हा या देशाचा इतिहास आहे, हे विसरू नका. आज 26 जानेवारी आहे, भारतीय प्रजासत्ताक दिवस. लोकांनी लोकांच्यासाठी, लोकांच्या मार्फत, लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली व्यवस्था म्हणजे भारतीय प्रजासत्ताक, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. जेवढं आपण धर्मग्रंथाला महत्व देतो, जेवढा पवित्र आपला धर्मग्रंथ आहे, तेवढंच पवित्र आपलं संविधान आहे, लक्षात ठेवा. आणि त्या संविधानामुळेच माझ्यासारखा अल्पभूधारक शेतकरी सुद्धा देशाच्या सगळ्यात मोठ्या सभागृहात म्हणजे संसदेमध्ये जाऊ शकला, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाल आहे. आणि ते संविधान बदलण्याची भाषा चालू आहे, त्या संविधानाची मोडतोड करायची भाषा आज चालू आहे. हे आपल्याला होऊन द्यायचं नाही. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने यांना वाटतंय की सगळं, आणि बघा काय हो, सगळी तिकडच पळायला लागल्यात, तिकडच पळायला लागल्यात, तिकडच पळायला लागल्यात. कोण राहायला इकडे तयार नाही.
जावा, अजून कुणाला जायचं जावा, पण ही खुळी कावरी माणसं घेऊन आम्ही मात्र ठामपणानं उभा राहिलो आहे आणि तुम्हाला गाडल्याशिवाय सोडणार नाही. या सामान्य माणसाला घेऊन ही लढाई आम्ही अशीच चालू ठेवणार आहे. पण ही लढाई जे लोक चाललेत ते सत्तेसाठी चाललो आहेत, जे तिकडे गेले ते सत्तेसाठी गेलेत आणि आम्ही लढालोय ते सत्यासाठी. लढाई सत्य आणि सत्तेसाठी आणि सत्यासाठी अशी लढाई आहे. आम्ही सत्यासाठी लढतोय, ते सत्तेसाठी गेलेत आणि आमच्यावर लढा लागल्यात. हा फरक समजून घ्या. आणि महात्मा गांधींनी एका ठिकाणी म्हटलंय, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही होता. सत्याला त्रास होतो, सोन्याला सुद्धा भट्टीतनं जायला लागतंय, त्यावेळी कुठेतरी सोनं चमकतंय, तेव्हा आम्हाला त्रास होतोय, पण आम्हाला त्याचा पश्चाताप होत नाही. कारण मला माहित आहे की अंतिम विजय हा आमचाच आहे. भगवान की देर में अंधेर है, भगवान के घर में अंधेर है, देर है लेकिन अंधेर नाही आहे. एक ना एक दिवस आमचा उगवणार आणि हा 7 फेब्रुवारीलाच आमचा दिवस उगवणार आहे आणि गुलाल घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.